तब्बल 48 कोटी रुपयांचे उद्योग कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत येथील एका वस्त्र उद्योजकाची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुजरातमधून मुख्य आरोपीला अटक केली। नीरव भारतभाई पांचाळ राहणार वडोदरा गुजरात याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुजरातमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नीरव पांचाळ वय 40 राहणार वडसर वडोदरा आणि प्रकाश राजकुमार सराफ वय 56 राहणार वडताळ खेडा गुजरात अशी त्यांची नावे आहेत। याबाबत पियुष पंकज अग्रवाल वय 25 राहणार इचलकरंजी यांनी फिर्याद दिली। यानुसार नीरव पांचाळ व प्रकाश सराफ यांनी स्वतःला ग्रोवेल फायनान्स कंपनीचे मालक असल्याचे सांगत मोठ्या उद्योगांना कोट्यावधी रुपयांची कर्जे उपलब्ध करून देत असल्याचा दावा केला। कंपनीचे व्हिजिटिंग कार्ड दाखवून त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला। दोघांनी अग्रवाल यांच्या उद्योगासाठी 48 कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या 15 दिवसात मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले। त्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून 1.5 कोटी रुपये स्वीकारले आणि त्याबाबत करारही करून दिला। मात्र ठरलेल्या मुदतीत कर्ज मंजूर झाले नाही। याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर संशयित आरोपींनी कर्ज मिळणार नसल्याचे सांगितले। त्यानंतर अग्रवाल यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता दोन्ही आरोपींनी पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली व तुम्हाला काय करायचे ते करा, पैसे परत देणार नाही अशी धमकी दिली। या प्रकरणी नीरव पांचाळ व प्रकाश सराफ या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात, गुन्हेगारी कट, धमकी व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे।